टेस्टी डिलाइट बाय मधुराणीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजच्या जेवणासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवूया. त्यासाठी आपण वापरणार आहोत सुपर फूड पालक. हिवाळ्यात पालकचा सीझन असतो, पण तीच पालकची भाजी खाऊन कंटाळाही येतो, हो की नाही? म्हणूनच आज आपण वेगळ्या पद्धतीने चविष्ट आणि झटपट होणारी पालकची भाजी बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पालकची जुडी घेतली आहे. स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहे. कधीही पालक कट करण्याच्या आधीच पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची. मोठ्या भांड्यात जास्त पाणी घेऊन पालक धुतल्याने पालकाला असलेली सर्व माती पाण्याच्या तळाशी जाऊन बसते आणि पालक स्वच्छ होते. या पालकमधील सर्व पाणी निथळून गेलंय. आता ही पालक आपण चिरून घेऊया. असं थोडं पालक घेऊन चिरून घ्यायचं. पालक म्हणजे भाजीचा सुपरफूड आहे. त्यात भरपूर आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात. व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी, डोळ्यासाठी आणि हाडांसाठी जबरदस्त असतात. मला आठवतं माझ्या लहानपणी एक मालिका लागायची, पोपाय द सेलर मॅन. तो पालक खायचा आणि त्याची शक्ती वाढायची आणि आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचो. कुणी ती मालिका पाहिली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व पालक चिरून झालीये. आता पुढची प्रोसेस बघूया. पॅन गरम करून घेतलंय. त्यात 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूया. त्यानंतर यात इथे मी 3 मिरच्या मोठ्याच कट करून घेतल्यात, त्या घालूया. मिरची आणि लसूण चांगलं परतून झालं की त्यात चिरलेलं पालक घालूया. त्यात थोडंसं मीठ घालून पालक शिजून घ्यायचं. जर तुम्ही लसूण खात नसतील तर लसूण नाही घातलं तरी चालेल, पण इथे मी एक टिप सांगते. लसूण पचनतंत्र सुधारण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला मदत करतो. त्यामुळे कोणतेही तिखट कमी करून तुम्ही लसूण वाढवू शकता. लसणावरून आठवलं, तुम्हाला असं वाटत नाही का लसूण म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील मास्टर शेफ? जोपर्यंत पालक शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅन मध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेत, ते भाजून घेऊया. शेंगदाणे अर्धवट भाजत आले का त्यात 1 टेबलस्पून बेसन घालूया. बेसन आणि शेंगदाणे स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. फक्त 20 ते 25 सेकंदच भाजून घ्या. पालक आणि बेसन याच्यातील कॉम्बिनेशन काय भन्नाट आहे हे तुम्ही पुढे पाहालच. बेसन जास्त काळपट होईपर्यंत भाजू नका, नाहीतर त्याची कडवट टेस्ट येईल. बेसन आणि शेंगदाणे भाजून झालेत, ते थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचे. आता पालक शिजलीये का ते बघूया. पालक शिजायला काही वेळ लागत नाही. पालकात 90% पाणी असतं, त्यामुळे पालक ओव्हरकुक करू नका, नाहीतर सगळी चव आणि पोषण मूल्य निघून जातील. पालकही शिजून झालीये. आता आपण भाजलेले शेंगदाणे आणि बेसन मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, बेसन आणि शेंगदाण्याची मस्त पूड करून घेतलीये. आता आपण फोडणीची तयारी करूया. कढई गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप घालून घेऊया. कधीही तेल थोडं गरम करून घ्या, नंतर तूप घाला, म्हणजे तूप जळणार नाही. त्याच्यात 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण घालूया आणि 1 चमचा जिरं घालायचं. जिरं आणि लसूण परतून झाल्यावर त्याच्यात 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 चमचा चिरलेलं आलं घालून हे सगळं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालूया. लसूण आणि कांदा एकत्र आले की काय भन्नाट फ्लेवर तयार होतो. त्याची खुमारी फोडणी घेणाऱ्यांनाच कळते. कांद्याचा थोडासा रंग बदलल्यावर त्यात 1 चिरलेला टोमॅटो टाकून शिजून घेऊया. टोमॅटो पटकन शिजून नरम होण्यासाठी त्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 1 मिनिटानंतर झाकण काढून बघूया. टोमॅटो मस्त मऊ झालाय. आता वेळ आली आहे कोरडे मसाले घालण्याची. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा म्हणजेच 1 टेबलस्पून धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट घालून मस्त मिक्स करून घ्यायचं. याकरिता आपल्याला काही वेगळे मसाले नाही लागणार. आपल्या किचन मध्ये जे अवेलेबल असतील तेच मसाले घ्यायचे आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल. आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर त्यात हे शेंगदाणे आणि बेसनाचं मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण घालून सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित तळून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटासाठी हे सगळं परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यावर त्याच्यातच गरम पाणी घालूया. इथे मी ही भाजी थोडी लटपटीतच करणार आहे, एकदम सुकी भाजी नाही करणार. म्हणून त्यात 1 कप
पाणी घालून हे सगळं एक उकळी येईपर्यंत शिजून घेऊया. उकळी आल्यानंतर शिजवलेली पालक त्यात घालून हे सगळं मिक्स करून पुन्हा 1 ते 2 मिनिटं शिजून घेऊया. त्यानंतर त्यात 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घ्यायचं. कसुरी मेथीने पालकाच्या भाजीला मस्त फ्लेवर येतो. आणि हो, गरम मसाला नेहमी भाजी शिजल्यावर शेवटीच घालायचा. त्यात चवीपुरतं मीठ घालूया. मीठ नेहमी शेवटी घालणं चांगलं, कारण भाज्यांचा रंग नीट राहतो आणि त्याची पोषण मूल्य कायम राहतात. तुम्ही पाहू शकता, मस्त गरमागरम पालकची भाजी तयार आहे. जर कोणी विचारलं की हे पिठलं आहे की पालक भाजी, तर हसून सांगा दोन्ही नाही, पण काहीतरी हटके आहे. आता या भाजीवर टाकण्यासाठी एक तडका बनवून घेऊया. एका पॅन मध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा तूप गरम करून त्यात अर्धा चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालून तडका मस्त तळून घ्यायचा. आणि हा तडका या पालकाच्या भाजीवर टाकून मिक्स करून घेऊया. पालक भाजी बनून तयार आहे. ही तुम्ही चपाती, भाकरी किंवा जिरा राईस बरोबरही खाऊ शकता. इथे काही टिप्स सांगते. पालक आणि बेसन एकत्र आल्यावर त्याची चव एकदम भन्नाट लागते. ह्या डिश मध्ये तुम्हाला ते पुरेपूर अनुभवायला मिळेल. आणि दुसरी टिप म्हणजे गरम मसाला कधीही भाजी शिजवल्यानंतर घाला, म्हणजे त्याची चव शेवटपर्यंत राहते. आणि तिसरी टिप म्हणजे जर तुम्ही पालकची भाजी साध्या पद्धतीने बनवणार असाल, म्हणजेच फक्त कांदा आणि मिरची घालून बनवणार असाल, तर भाजी शिजून झाल्यावर मीठ घाला, म्हणजे पालकचा रंग बदलणार नाही. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.